नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर अहं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि तुझ्या तुझीच गर्जना गर्जना भीमराया भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उतराया माझा भीमराया सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मोक नायका मोडल्या रूढीच्या परंपरा दिव्यतेच्या सकल न्यायदायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा नाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उतराया माझा भीमराया ओ ओ पाणी चौदार तयाचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे स्पर्शिले तू कोंजलीने तुले पाणी चौदार तयाचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिकासाठी तुला आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्ग प्रगतीचा दाविला देना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उतराया माझा भीमराया माननीय सावंत साहेब यांनाही विनंती आहे कृपया आपण हा सन्मान आपण स्वीकारावा. अच्छा या आपण पादाक्रांत करतो आहोत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली मक्तेदारी आपण या ठिकाणी निर्माण करतो आहोत आणि आपली गरज आणि आपलं अस्तित्व त्या त्या क्षेत्रावर आपली नाममुद्रा आपण उमटवतो आहोत. मला वाटतं की आर्थिक क्षेत्रामध्ये जे क्षेत्र विशिष्ट वर्गाचं समजलं जायचं त्यामध्ये सुद्धा आपली माणसं आहेत आणि माननीय दीपक कांबळे सर यांनी त्या क्षेत्रात सुद्धा आपल्या नावाचा ठसा ठसठशीतपणे या ठिकाणी उमटवलेला आहे. जोरदार टाळ्या तुमच्या. अरे तलवार एक धारी तलवार अरे तलवार एक धारी भीम दुधारी होता तलवार एक धारी भीम दुधारी होता क्रांतीचा गगनभेदी भीम ललकारी होता. अरे तलवार एक धारी भीम दुधारी होता
तलवार एकधारी भीम दुधारी होता, अरे क्रांतीचा गगनभेदी भीम ललकारी होता. इतिहासची साक्षी देतो मनोज राजा, अरे भीमराव माझा डोक्याने लई भारी होता. आकाश मोजतो मी, मोजतो आम्ही, आकाश मोजतो आम्ही. हे आकाश मोजायचं मेजरमेंट आपल्याकडे आहे का बांधव? आकाश मोजायचं. आज बाबासाहेबांच्या पुण्याने हा भारत देश, हा समाज आकाश मोजायची ताकद ठेवतो. साधी आपण घराची जागा मोजू शकत नाही. आज बाबासाहेबांच्या पुण्याने आज माझा समाज आकाश मोजत आहे. आकाश मोजतो आम्ही, आकाश मोजतो आम्ही. अरे भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. सगळ्यांचे हात वर झाले पाहिजे. मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. अरे भीमा तुझ्यामुळे. वादळ रोखतो आम्ही, वादळ रोखतो आम्ही. कुणामुळे? अरे भीमा तुझ्यामुळे. येथे सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील गायक वैभव खुणे आज या ठिकाणी बुद्धपाठ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गीत सादर केले आहेत. सर, आपल्याला काय वाटतं नांदेडमध्ये आल्याच्या नंतर? जय भीम. मी तुमचा लाडका गायक वैभव खुणे. नांदेड या शहरामध्ये बुद्धपाठ 2 मे ह्या रोजी मला आपण सर्वांनी आमंत्रित केलं. खूप असं सुंदर असा कार्यक्रम झाला आहे. खूप छान वाटलं. हे पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये धम्मपाठ हा कार्यक्रम मी केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तुमचं जे गीत गाजलेलं आहे, आकाश मोजतोय आम्ही, भीमा तुझ्यामुळं, हे गाणं प्रसिद्ध झालं आहे. सर, हे गाणं आपण गाताना आपल्याला कोणाची तुमची म्हणजे प्रेरणा मिळाली? सर, बघायला मी लहानपणापासून माझे आजोबा गात होते. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये माझ्या आजोबानं काम केलं आहे. जलसा त्या काळात चालत होता, त्याच्यामध्ये माझ्या आजोबानं काम केले. हे माझ्यामध्ये रक्तानं अनुवंशिकपणा हा होत आला, येत आला. आणि लहानपणापासून मोहम्मद रफी यांचा मी लहानपणापासून फॅन. त्यांना फॉलो करत करत इथपर्यंत आलो. आणि आकाश मोजतो हे गाणं आमचे दादा सारंग पवार यांच्या लेखणीतून मला ते गायला मिळालं गाणं. आणि ते गाणं बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, तुमच्या समाजाच्या पुण्याने ते गाणं सुप्रसिद्ध झालं. आज नऊ पिढीसुद्धा काही नवीन गायक आज नवीन तयार होत आहेत. तर त्यांना काय प्रेरणा देसाल, काय त्यांना सांगाल? नवीन गायकांना प्रेरणा देणे एवढा मीच एक तुमच्यासाठी नवीन आहे. फक्त एवढं सांगू इच्छितो की चळवळ बाबासाहेबांची विचारानं जिवंत राहिली पाहिजे आणि गाण्यानं जिवंत राहिली पाहिजे. जेवढे तुम्ही विचार बाबासाहेबांचे रुजवचाल गाण्याच्या माध्यमातून, तेवढी आपली चळवळ, तेवढा आपला समाज उंच शिखरावर जाईल.